पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ओदिशात झारसुगडा इथं BSNLच्या स्वदेशी 4Gचं तसंच 60,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं। यावेळी पंतप्रधानांनी 4G मोबाईलच्या 97,500 नव्या टॉवर्सचंही उद्घाटन केलं। सुमारे 37,000 कोटी रुपये खर्चून संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान वापरून हे टॉवर्स बांधण्यात आले आहेत। या तंत्रज्ञानामुळे परदेशी तंत्रज्ञानावरचं आपलं अवलंबित्व कमी होईल असं त्यांनी सांगितलं। असं तंत्रज्ञान असणाऱ्या जगातल्या मोजक्या देशांच्या पंक्तीत आता भारताला स्थान मिळालं आहे। भविष्यात भारत दूरसंचार क्षेत्रात जागतिक केंद्र होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। BSNLनं संपूर्ण स्वदेशी 4G तंत्रज्ञान विकसित करणं भारतासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे असं पंतप्रधान म्हणाले। BSNLनं आज दूरसंचार क्षेत्राच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। देशातल्या 30,000 पेक्षा अधिक गावांमध्ये लवकरच जलदगती इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल, ज्यातून डिजिटल समावेशनाची व्याप्ती वाढेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली। संकल्प लिया कि टेलीकॉम सेक्टर की ये जरूरी टेक्नोलॉजी देश में ही विकसित हो। हमारे लिए गौरव की बात है कि हमारे BSNL ने अपने ही देश में पूरी तरह स्वदेशी 4G टेक्नोलॉजी विकसित कर ली है। ये टावर देश के दूरदराज के क्षेत्रों में कनेक्टिविटी की नई क्रांति लाने जा रहा है। साथियों, BSNL की स्वदेशी 4G सर्विसेज का सबसे अधिक फायदा मेरे आदिवासी क्षेत्रों को होगा, मेरे आदिवासी भाई बहनों को होगा, दूर दराज के गांवों को होगा, दूर सुदूर पहाड़ी क्षेत्रों को होगा। अब वहां के लोगों को भी बेहतरीन डिजिटल सेवाएं मिल जाएगी। यावेळी अमृत भारत एक्सप्रेसलाही त्यांनी मार्गस्थ केलं। या अमृत भारत एक्सप्रेसनं ओदिशाला थेट सुरतसोबत जोडलं आहे। यावेळी गुजरात, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश तसंच आसाम इथंही त्याचवेळी या कार्यक्रमात तिथल्या सरकारचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। ओदिशासाठी केंद्र सरकारनं नुकत्याच 2 सेमीकंडक्टर युनिटला मंजुरी दिली आहे। त्यामुळे चिप बनवण्यासाठी ओदिशामध्ये सेमीकंडक्टर पार्क उभारण्यात येणार असल्याचं ते म्हणाले। याशिवाय यावेळी अंत्योदय गृह योजनेअंतर्गत 50,000 लाभार्थ्यांच्या गृहमंजुरीच्या आदेशाचं वितरण करण्यात आलं। यामुळे दिव्यांग, विधवा तसंच ग्रामीण भागातील कुटुंबांना पक्कं घर आणि वित्तीय मदत दिली जाणार आहे। यामुळे गरीब कुटुंबांचं वर्तमानच नव्हे तर भविष्यही सोपं होण्यास मदत होईल असं ते म्हणाले। यावेळी 8 IIT, बेरहमपूर इथल्या MKCG वैद्यकीय महाविद्यालय, संबलपूर इथल्या विमसर रुग्णालय यांना सुपर स्पेशालिटीचा दर्जा घोषित करण्यात आला। याशिवाय अंत्योदय योजनेअंतर्गत 50,000 लाभार्थ्यांना मदतही दिली जाणार आहे। यावेळी ओदिशाचे राज्यपाल हरिभाऊ कंभामपती आणि मुख्यमंत्री मोहन चरण मांझी उपस्थित होते।